नमस्कार मित्रांनो, मी आज परत तुम्हाला गिअर शिफ्टिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि गिअर अतिशय सोप्या पद्धतीने कसे अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करायचे, म्हणजे कमी कसे करायचे आणि वाढवायचे कसे, म्हणजे 1 ते 5 वाढवायचे आणि 5 ते 1 कमी करायचे, ते कसे शिफ्ट करायचे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर हे बघा, गाडीचा न्यूट्रल करायचा असतो मग तुम्हाला गाडी चालू करायची असते तर बघा, पहिलेच गाडीला न्यूट्रल करायची म्हणजे काय करायचं, हे गिअर हे मागे आणि पुढे असतात आणि मध्ये न्यूट्रल असतो। आता मी काय केलं, पहिले न्यूट्रल करून घेतो म्हणजे मध्यभागी आणलं मी गिअर लिव्हर येतं। हे बघा फर्स्ट गिअर, इथं नोबवर दाखवल्याप्रमाणे मी गिअर शिफ्टिंग करणार आहे। तर हे बघा, फर्स्ट गिअर टाकताना लेफ्ट साइड प्रेस करायचं, न्यूट्रल मधून पुढे न्यायचे गिअर लिव्हर। नंतर सेकंड गिअर टाकताना पण न्यूट्रल मध्ये या आणि लेफ्ट साइड प्रेस करून मागे ओढून घ्या किंवा डायरेक्ट पण असं ओढलं तर चालतं। त्याच्यानंतर थर्ड गिअर टाकताना तुम्हाला न्यूट्रल मध्ये यायचे आहे आणि लगेच हे गिअर लिव्हर पुढच्या दिशेने न्यायचे आहे। लगेच फोर्थ गिअर टाकताना न्यूट्रल मध्ये यायचे आहे आणि सरळ गिअर लिव्हर मागे ओढून घ्यायचे आहे। फिफ्थ गिअर टाकताना पण तुम्हाला न्यूट्रल मध्ये यायचे आहे आणि राईट साइड प्रेस करून पुढच्या दिशेने गिअर लिव्हर न्यायचे आहे। म्हणजे अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीत हे गिअर अप शिफ्ट होतात। त्याच्यानंतर डाऊन शिफ्ट करताना पण काय करायचे आहे, 5व्यातून 4था गिअर टाकताना थोडा अडचणी येतात, तर तुम्हाला 5व्यातून 4th गिअर शिफ्ट करताना न्यूट्रल मध्ये आणायचे आहे आणि न्यूट्रल मधून सरळ सरळ मागे ओढून घ्यायचे आहे। नंतर थर्ड गिअर टाकताना पण न्यूट्रल मध्ये 1 सेकंद थांबून लगेच पुढच्या दिशेने गिअर लिव्हर न्यायचे, थर्ड गिअर होतो। नंतर सेकंड गिअर टाकताना लोक गोंधळ करतात, म्हणजे गोंधळून जातात, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, फक्त न्यूट्रल मध्ये स्टॉप घ्यायचा आहे 1 सेकंद आणि लगेच लेफ्ट साइड प्रेस करून मागे ओढून घ्यायचे आहे। लगेच फर्स्ट गिअर टाकताना पण तुम्हाला न्यूट्रल मध्ये यायचे आहे आणि लेफ्ट साइड प्रेस करून डायरेक्ट पुढे न्यायचे, किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्ही लेफ्ट साइड प्रेस करून पुढच्या दिशेने नेलं तरी फर्स्ट गिअर शिफ्ट होत असतो। त्याच्यानंतर रिव्हर्स गिअरचं जर बघितलं तर काही गाड्यांचे रिव्हर्स गिअर हे नोबवर उचलून पुढच्या दिशेने असतात, पण ह्या गाडीचा रिव्हर्स आता 90% गाड्यांसारखा राईट साइड प्रेस करून मागच्या दिशेने आहे। तर हे बघा, आम्ही परत न्यूट्रल करतो। आता तुम्हाला मी 1 ते 5 गिअर अप शिफ्ट आणि 5 ते 1 डाऊन शिफ्ट, म्हणजे 1 ते 5 गिअर वाढून दाखवणार आहे आणि 5 ते 1 कमी करून दाखवणार आहे। तर हे बघा, स्पीडनुसार टाकायचे असतात ते गिअर, म्हणजे गाडीचे RPM हे 2000 वर आले तर तुम्हाला गिअर अप शिफ्ट करायचे असतात, म्हणजे वाढवायचे असतात, आणि गाडीचा RPM हे जसे जसे डाऊन होत जातात, कमी होत जातात, तसे तुम्हाला गाडीचे गिअर हे कमी करायचे असतात, म्हणजे डाऊन शिफ्ट करायचे असतात। RPM म्हणजे गाडीचं जे पिस्टनचा रेव्होल्यूशन पर मिनिट असतं, म्हणजे एका मिनिटाला ते किती वेळेस फिरतं त्याला RPM म्हणतात। ह्या गाडीला काही RPM मीटर नाही आहे, पण RPM नुसार गिअर हे अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करायचे असतात। तर हे बघा, आता मी तुम्हाला फर्स्ट 1 ते 5 अप शिफ्ट आणि 5 ते 1 डाऊन शिफ्ट गिअर करून दाखवणार आहे, आणि स्पीडनुसार ते पण। तर हे बघा, अतिशय सोप्या पद्धतीने गिअर टाकायचे। ही पद्धत जर तुम्ही बघितली गिअर टाकताना, मी जे अशा प्रकारे गिअर टाकतोय, तर तुम्ही एका बोटाच्या सहाय्याने सुद्धा गिअर शिफ्ट करणार आहेत, पण त्याला थोडा अनुभव जास्त लागतो। तर हे बघा, लेफ्ट साइड प्रेस केलं, पहिले मी न्यूट्रल करून घेतली गाडी, लेफ्ट साइड प्रेस केला, गाडी चालू झाली, फर्स्ट गिअर टाकला, फर्स्ट गिअरमध्ये तुम्हाला, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही गिअर शिफ्ट करणार त्यावेळेस तुम्हाला क्लच पूर्ण दाबायचा आहे, क्लच पूर्ण दाबून तुम्हाला गिअर शिफ्ट करायचा नाही आहे। तर हे बघा, आता फर्स्ट गिअर टाकला आहे मी, आता सेकंड गिअर टाकताना पण मी क्लच पूर्ण दाबीन, न्यूट्रलमध्ये येईन, लेफ्ट साइड प्रेस करून मागे ओढून घेईन, हा सेकंड गिअर। त्याच्यानंतर थर्ड गिअर टाकताना मी न्यूट्रलमध्ये गिअर लिव्हर आणि 1 सेकंद लगेच सरळ सरळ पुढे नेणार आहे, हा थर्ड गिअर होणार आहे। त्याच्यानंतर फोर्थ गिअर टाकताना पण न्यूट्रल लगेच सरळ मागे ओढून घेणार। हे बघा, हा झाला फोर्थ गिअर। आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस गिअर अप शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट करायच्या वेळेस क्लच पूर्णपणे दाबणं अतिशय आवश्यक आहे, नाही तर गिअर शिफ्ट करताना आवाज येत असतो, त्याच्यामध्ये आपल्या गाडीचा गिअर बॉक्स खराब होण्याचे चान्सेस वाढतात। हे बघा, 4था गिअर आहे, गाडीचा स्पीड आता 50च्या आसपास आला, मी लगेच 5वा गिअर टाकून देणार आहे। बघा, न्यूट्रल राईट साइड प्रेस करून पुढच्या दिशेने, हा 5वा गिअर। म्हणजे जर रस्ता मोकळा आहे तर लवकर गिअर अप शिफ्ट करायचे, म्हणजे वाढून द्यायचे, त्याच्यामध्ये गाडीचे इंजिन कमी गरम होतं, म्हणजे गाडी हिट होत नाही, आणि योग्य स्पीडवर योग्य गिअर असला पाहिजे आपल्या गाडीचा, तरच तुम्ही गाडी व्यवस्थित चालू शकता। तर बघा, मी आता 1 ते 5 गिअर हे वाढवले, आता मी 5 ते 1 गिअर 1 कमी करणार आहे, म्हणजे डाऊन शिफ्ट करणार आहे। तर हे बघा, पण ते कधी कमी करायचे, ज्यावेळेस गाडीचा स्पीड कमी असणार किंवा ब्रेकर आलं, काही आलं। पण मी तुम्हाला फक्त गिअर शिफ्टिंगसाठी हा व्हिडिओ बनवतोय, तर गिअर अतिशय सोप्या पद्धतीने अप शिफ्ट कसे करायचे, डाऊन शिफ्ट कसे करायचे याची माहिती देतोय। तर हे बघा, 5व्या गिअरवर आहे गाडी, लगेच न्यूट्रल
फोर्थ गिअर, लगेच न्यूट्रल थर्ड गिअर. पण हे तुम्हाला मी फक्त गिअर शिफ्टिंग समजावी म्हणून, नाही तर हे स्पीडनुसारच तुम्हाला कमी जास्त करायचे असतात. तर बघा आम्ही थर्ड गिअर टाकला आहे लगेच. आता या ठिकाणी टर्न आहे, न्यूट्रलमधून येताना मला सेकंड गिअर टाकावा लागेल. बघा न्यूट्रल लगेच सेकंड, म्हणजे न्यूट्रलमध्ये तुम्ही असेही येतातच, असं नाही की तुम्ही डायरेक्ट गिअर शिफ्ट करता. न्यूट्रलमध्ये यावंच लागतं, पण तुम्हाला मानसिकता अशी बनवायची आहे की न्यूट्रलमध्ये आपण स्टॉप घेतला आणि तिथून गिअर शिफ्ट करतोय, म्हणजे तुम्हाला गिअर हे लवकर सापडतील. नाही तर तुम्ही डायरेक्ट न्यूट्रलमध्ये नाही येणार, डायरेक्ट गिअर टाकणार, गिअर लिव्हरच्या किंवा गिअर बॉक्सचं नुकसान करणार, गिअरचं नुकसान करणार. तर हे बघा सेकंड गिअर आहे. आता गाडी थांबली, तुम्ही सेकंड गिअरवरही गाडी थांबू शकता किंवा सेकंडमधून फर्स्ट गिअर टाकताना न्यूट्रल, हे बघा सेकंड गिअर न्यूट्रल, लेफ्ट साईड प्रेस करून पुढे फर्स्ट गिअर. तर अशा प्रकारे हे गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करायचे असतात. हे बघा फर्स्ट, सेकंड, पुन्हा न्यूट्रल, थर्ड, न्यूट्रल, फोर्थ, पुन्हा ब्रेकर आला. हे बघा आता चौथ्या गिअरवरून डायरेक्ट दुसरा गिअर टाकता येतो का असं पण प्रश्न विचारता लोक. तर हो टाकता येतो. हे बघा मी ब्रेक मारला, गाडीचा स्पीड 20 वर आला. सेकंड गिअर टाकला मी, लगेच अजून कमी झाला स्पीड ब्रेकरमुळे, फर्स्ट गिअर टाकावा लागला. तर तुम्ही ज्या स्पीडवर गाडी तो गिअर तुम्ही शिफ्ट करू शकता. हे बघा स्पीड वाढला, लगेच सेकंड गिअर शिफ्ट केला मी. त्याच्यानंतर हे बघा अजून मी इथल्या इथं स्पीड वाढवतो, पण थर्ड गिअरपर्यंत वाढू शकतो, त्याच्यापुढे नाही वाढू शकत, कारण की ह्या ठिकाणी टर्न आहे, म्हणजे टर्न आहे मोठा, त्याच्यामुळे. आता बघा इथं सेकंडवर पण मोठं ब्रेकर आहे, पण कव्हर नाही होणार गाडी, म्हणून मी लगेच फर्स्ट गिअर टाकून दिला. अशा प्रकारे तुम्हाला स्पीडनुसार गिअर टाकायचे. तर पुन्हा एकदा दाखवतो मी. हे बघा आता डायरेक्ट तुम्हाला 1 ते 5 आणि 5 ते 1 गिअर मी अप शिफ्ट डाऊन शिफ्ट करून दाखवणार आहे, ते पण स्पीडनुसार. हे बघा न्यूट्रल, फर्स्ट गिअर लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने फर्स्ट गिअर, न्यूट्रल लेफ्ट साईड प्रेस करून सेकंड गिअर, बरोबर. त्याच्यानंतर थोडा स्पीड झाला, लगेच न्यूट्रलच्या पुढे थर्ड गिअर, बरोबर. आता लगेच चौथा गिअर टाकताना न्यूट्रल सरळ मागे ओढून घ्यायचा. आता इथं टर्न आहे, इथं थोडा तुम्हाला स्पीड कमी करावा लागेल. हलका टर्न आहे, काही एवढा जास्त मोठा वळण नाही आहे त्याला, त्याच्यामुळे आपण थोडासा स्पीड कमी केला. त्याच्यानंतर बघा आता पुढे रस्ता मोकळा आहे, त्याच्यानंतर 45च्या नंतर मला 5वा गिअर टाकायचा आहे. हे बघा न्यूट्रल, फिफ्थ गिअर, म्हणजे न्यूट्रलमधून जर आले तुम्ही गिअर शिफ्टिंग करताना तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करू शकता. आता 1 ते 5 केले मी अप शिफ्ट, आता परत डाऊन शिफ्ट करून दाखवतो. हे बघा ब्रेक मारला, स्पीड कमी झाला, न्यूट्रलमध्ये आलो, सरळ मागे ओढला, चौथा गिअर, न्यूट्रलमधून सरळ पुढे गेलो, तिसरा गिअर, न्यूट्रलमधून लेफ्ट साईड प्रेस करून दुसरा गिअर, न्यूट्रलमधून लेफ्ट साईड करून परत पहिला गिअर. अशा प्रकारे तुम्हाला गिअर अतिशय सोप्या पद्धतीने अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करायचे. आणि एवढं लक्षात ठेवायचे की गिअर अप शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट करताना तुम्हाला क्लच पूर्णपणे दाबायचा आहे, आणि जसा क्लच दाबला तुम्ही का तुम्हाला एक्सिलेटर सोडायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लच दाबून गिअर शिफ्टिंग करणार, गिअर शिफ्ट झाला का मग परत तुम्हाला एक्सिलेटर, ज्यावेळेस तुम्ही क्लच सोडणार त्यावेळेसच तुम्हाला एक्सिलेटर द्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला एक टर्न मारून दाखवतो मी, म्हणजे टर्न घ्यायचा आहे, यू टर्न. तर यू टर्न घेताना मला खूप जण विचारतात की कोणत्या गिअरवर यू टर्न मारायचा. तर हे बघा मित्रांनो, गाडी ज्या ठिकाणी थांबली आपण डायरेक्ट कधी टर्न घ्यायचा नसतो, तुम्हाला पहिले गाडी थांबवायची असते, त्याच्यानंतर फर्स्ट गिअर टाकायचा असतो. बघा मी न्यूट्रल करून घेतली गाडी, फर्स्ट गिअर टाकला, त्याच्यानंतर राईट साईड इंडिकेटर दिलं, त्याच्यानंतर समोरून आणि मागून कुठल्याही प्रकारचं वाहन येताना तुम्हाला दिसणार नाही, तोपर्यंत तुम्हाला गाडीचा यू टर्न नाही करायचा. त्याच्यानंतर गाडीचं थोडासा स्पीड वाढला, त्यावेळेस तुम्हाला हे जे स्टेअरिंग आहे हे पूर्णपणे फिरून द्यायचे. हे बघा पूर्णपणे फिरवलं, हे बघा फिरवलं, ज्यावेळेस हे बोनट आता रस्त्यावर सरळ आला त्यावेळेस 1.5 राऊंड फिरून घ्यायचा आहे स्टेअरिंगचा. अशा प्रकारे तुम्हाला गाडीचा यू टर्न करताना नेहमी फर्स्ट गिअरवर यू टर्न घ्यायचा आहे, आणि लेफ्ट आणि राईट साईड, मागची आणि पुढची साईड कुठल्याही प्रकारचे वाहन येणार नाही याची दक्षता घ्यायची आणि मग यू टर्न मारायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय सावधानीपूर्वक तुम्हाला गाडी चालवायची, वाहतूक नियमांचे पालन करायचे. आज सहज मी एक व्हिडिओ बनवून दिला, कारण की मला एका भावाने सांगितलं की सर तुम्ही असा व्हिडिओ बनवा की आम्ही परत गिअर चुकले नाही पाहिजे, तेवढ्यासाठी मी वेळ काढला आणि हा व्हिडिओ बनवला.
आणि वाहन चालवताना नेहमी वाहतूक नियमांचे पालन करा. धन्यवाद मित्रांनो. एवढंच सांगायचं आहे की अतिशय हळू सावकाशपणे वाहन चालवा आणि सुरक्षित राहा. बस. धन्यवाद.